आणलेस तू, चांगली गोष्ट आहे. दाणे दाणे पे लिखा. आता तुम्हाला मिळतं म्हणून मला हेवा वाटतो तसं काही नाही. हा, तुमच्या तर दर महिन्याला पडतात, आमच्या तर दर दिवसाला पडतात, त्यामुळे काही विषय नाही. तुमच्यापेक्षा आमचं काम चांगलंच आहे. मला सांगा की तशा प्रकारचा खटाटोप तुम्हाला हा देह मिळवण्याकरता करावा लागलाय का? आठवण पहा बरं की ही सेवा केंद्र आपण अर्ज भरला आणि मनुष्य देह मिळाला, मग आधार द्यावं. काही नाही, काहीच नाही. अहो माहितही नाही आम्हाला कसा मिळाला. कर्मभूमी नरदेहाईसे निधान जोडिले अनायासे. शब्द फार महत्वाचा आहे नाथ भागवतामध्ये की या कर्मभूमीमध्ये या नरदेहासारखी वस्तू प्राप्त झाली उद्धवा. अनायासे, अनायासे, काही सायास नाही, काही चिंता नाही, कुठे पैसे भरलो नाही की काही बदला बदलो नाही. अनायासे पावला हा देह काकताली न्याय. हातानं टाळी वाजवावी, त्यात कावळा सापडावा, योगायोग तसा आपल्याला देह मिळाला असं समजायला हरकत नाही. परमभाग्याचं लक्षण आहे. त्याहीपेक्षा भारतामध्ये भारतात देह मिळाला महाराज. आता भारत एक कमी श्रेष्ठ आहे का? या डाल डाल पर सोनी की चिडिया करे बसेरा. हे किती सुंदर देशात जन्म मिळाला. तुम्हाला माहिती आहे का चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं? जेठवे तू ठेवलं का? प्रामाणिक आहे. नील आर्मस्ट्रॉंग नावाच्या माणसाने ठेवलं, बरोबर आहे. बरं पहिलं माहिती नाही, दुसरं कोणी ठेवलं कोणाला सांगता येत आहे का? नाही. अरे त्यानंच ठेवलं ना. पहिलं ठेवल्यानंतर दुसरंही त्यानंच ठेवलं. एका पायावर थोडी चालत होता, दोन पाय होते त्याला. पहिलं ठेवलं, मग दुसरं ठेवलं, मग परत पहिलं ठेवलं. आणि तेवढे भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी, दिवंगत पंतप्रधान, स्वर्गवासी. आणि मग त्यांनी त्या उपग्रहाद्वारे त्यांचं एकमेकांशी बोलणं सुरू झालं. आणि इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आपल्या, त्यांनी विचारलं त्या राकेश शर्माला, भारताचा अंतराळवीर राकेश शर्मा, पहिला नील आर्मस्ट्रॉंग नंतर राकेश शर्मा. राकेश शर्माला विचारलं आपल्या पंतप्रधानांनी की शर्माजी आप अभी चांद पर हो, वहां से इस पृथ्वी तल पर हमारा भारत कैसे दिख रहा है. रेडिओ ध्वनीद्वारे त्यावेळी ती त्यांचा संवाद रेकॉर्डिंग क्लिप व्हायरल झाली होती, सगळ्या रेडिओवरती ऐकवली होती की इंदिरा गांधी प्रश्न विचारते की अब चांद से आसमान से हमारा भारत कैसा दिख रहा है. तेव्हा राकेश शर्माने चंद्रावर असताना एवढी उच्चारल्या होत्या, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से. मला पृथ्वी तलावर सारे जग पाहायला मिळत आहे, सगळे देश पाहायला मिळत आहे. पण सांगू का पंतप्रधान महोदया, भारत सगळ्यात सुंदर देश दिसतो आहे. मग लक्षात घ्या, दिसायला असायला अतिशय सुंदर आपला भारत, अशा देशात आपला जन्म झाला. मी नाही बोलत, अगदी प्रसिद्ध ओवी आहे, भरतखंडी नरदेह प्राप्ती ही परमभाग्याची संपत्ती. भारतात जन्म मिळणं परमभाग्याची संपत्ती आणि तेथही विविकू परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. आणि भारतात जन्माला येऊन जर तुमचे विचार पारमार्थिक दिशेने वाटचाल करत असतील तर तुम्ही जगातील सगळ्यात मोठे भाग्यवान आहात. आणि याच्या पुढचं भाग्य असं आहे की भारतामध्ये जन्म मिळाला, पण भारतातल्या कोणत्या प्रदेशात जन्म मिळाला ही फार महत्वाची गोष्ट आहे. शंकराचार्य, जगद्गुरु आद्य शंकराचार्य कांची कामकोटी नावाच्या मठामध्ये आणि एक साधक अनुष्ठानाकरता बसला का, तर शंकराचार्यांनी दर्शन द्यावं. त्याचं ते अनुष्ठान पाहून जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी स्वप्नामध्ये जाऊन त्याला सांगितलं की अरे बाबा, इतक्या कठोर अशा अनुष्ठानाचं आचरण का करीत आहे. त्याने सांगितलं, गुरुवर्य आचार्य, तुमच्या दर्शनाकरता मी अशा प्रकारची तपस्या करतोय. आनंद वाटला शंकराचार्यांना आणि सहज विचारलं, या भारतवर्षाच्या कोणत्या प्रदेशातून तुम्ही आमच्या मठामध्ये आलात. तेव्हा त्यानं सांगितलं की या भारतवर्षातील महाराष्ट्रातून मी तुमच्या मठामध्ये आलो आहे. तेव्हा आद्य जगद्गुरु आद्य शंकराचार्य त्या माणसाला म्हणू लागले की अरे बाबा,
ज्या भूमीतून तू माझ्या दर्शनाकरता आला, आचार्यांच्या दर्शनापेक्षा 1000 पटीनं फायदा हा संत दर्शनाचा असतो, त्यांच्या चरणसेवेचा असतो. आणि असे साक्षात संत तुझ्या महाराष्ट्रात आहे. उभारला ध्वजा तिही लोकावरी, हे लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. ते कोण आहे? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. ऐसा ब्रह्मा विष्णू हरा मुक्ताई ते बुड माया साचार ताराबया चराचर कलिमाजी अवतरले. भगवान ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपाने, भगवान शिवशंकर परमात्मा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथांच्या रूपाने, आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि मुक्ताबाई कोण आहे? साक्षात मूर्तिमंत भगवंताच्या देहातून प्रकट झालेली आदिशक्ती माया आहे, मूळ माया आहे. हे सगळे संत ज्या महाराष्ट्रात जन्माला आले, ज्ञानेशम ज्ञान मूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणाम नामदेवं च दयामूर्ती नाथं वंदे पुन्हा पुन्हा. वैराग्यस्य परामूर्ती देहू क्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. ज्ञानमूर्ती ज्ञानोबा, प्रेममूर्ती नामदेव महाराज. किती प्रेम देवाविषयी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे देवा बोला अभंग. प्रमाण आहे काय, ताल आहे महाराज संप्रदायाचा. म्हणणाऱ्याला आनंद, काय अधिकार नामदेवांचा की नामदेव कीर्तन करी पुढे देव. आणि एक आम्ही आहे, आम्ही कीर्तन करी पुढे. डुलके येते काही काही. मग तुमच्याकरता एखादा असा घ्यावा लागतो झटका 440 व्होल्टचा की तुम्हाला जाग येते काहीतरी चालू आहे म्हणून जागे राहा. नामदेव महाराज प्रेममूर्ती आहे, नाथ महाराज दयामूर्ती आहे. काशीच्या रामेश्वराच्या आणि त्या ठिकाणी पिंडीवर अभिषेक करण्याकरता न्यावयाचं जल पाणी मरणाऱ्या गाढवाच्या तोंडात टाकलं. दयामूर्ती आहे, दया आली. आणि तुकाराम महाराज म्हणजे काय, वैराग्यस्य परामूर्ती देहू क्षेत्र, वैराग्याचा महामेरू आहे महाराज तुकोबार आहे. असे 4 संत ज्या महाराष्ट्रात आले आहे. आणि बाबा त्यांचं दर्शन सोडून तू आमच्या दर्शनाकरता कशा करता आला? भाग्यवान आहे तू, महाराष्ट्रात जन्माला आला, संतांच्या देशात जन्माला आला. मग त्या महाराष्ट्राचा किती अभिमान या संपूर्ण भारतवर्षातील वेगवेगळ्या प्रकारच्या आचार्यांना आहे. म्हणून महाराष्ट्रातली अलंकापुरी आवडली. आणि आपल्या ज्ञानोबाचं क्षेत्र काही सामान्य समजू नका महाराज. तुम्ही आजही त्या ठिकाणी आमच्या माऊली ज्ञानोबाचे दिव्य तरंग तिथं गेल्यानंतर अनुभवण्याची तुमची वृत्ती असेल ना, तर तुम्हाला अनुभवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमच्या माऊलींचं श्रेष्ठत्व फार वेगळं आहे. विठाला विठाला अशा संतांच्या देशामध्ये तू जन्माला आलेला आहे.
इकडे तिकडे कशा करता फिरतो. आणि जेव्हा शंकराचार्य त्याला हे सांगितलं तेव्हा त्याने सगळ्या गोष्टीचा त्याग केला. महाराष्ट्रामध्ये येऊन अलंकापुराला जाऊन माऊली ज्ञानोबा यांच्या समाधीला त्याने मिठी मारली. अहो तोच अनुभव 400 वर्षापूर्वी, पावणे 400 वर्षापूर्वी जगद्गुरू तुकोबारांना आलेला होता. महाराजांनी सुद्धा जेव्हा ज्ञानोबाच्या समाधीला मिठी मारली ना महाराज, त्या दिवशी जगद्गुरू तुकोबारांच्या अंतःकरणातून जे भावोद्गार बाहेर पडले ते सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. हरिभाऊ म्हणजे साक्षात देवच आहे आमच्या नावाप्रमाणे कृती आहे. अत्यंत निष्पृह व्यक्तिमत्व. आता 20 वर्षाचा परिचय आहे. 20 वर्षामध्ये निष्पृहता क्षणभर सुद्धा खंडित झाली नाही असा निष्ठावान भाव परमार्थातला. आणि त्याचं हे फळ आहे की आवाजात ती गियत आहे की तुमच्या आमच्या मनामध्ये जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ते स्वर तो आला पाहिल्यानंतर देवदेव न करणारा सुद्धा देवदेव करायला लागतो, त्याला गोडी लागेल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व काही लोकांचं असतं ना. त्यात आमचा हरिभाऊचा नंबर. विठाला भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्योदयाचा प्रसंग आहे जीवनामध्ये. संत उदळले भाग्याता अवघे चिंता वारले संत दर्शन आला पद्मनाभ जोडला. भाग्याचा उदय कधी होईल? पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा नाम संत कैसा अंतचरण संतांची सेवा आली ना तो दिवस तुमच्यासाठी भाग्योदयाचा आहे. संसारामध्ये भाग्य आहे तर कुठे? भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा आणि निकटवास बरा संता पायी. संसारामध्ये तुम्ही कशाला भाग्य म्हणता?
बराचदा विषय ऐकलेला असेल, पण काही गोष्टीची उजळणी झाली तो विषय मनावर ठसावतो. उजळणी फार महत्त्वाची आहे. तर काही काही लोकांना असं वाटतं सुंदर स्त्री पत्नी म्हणून मिळणं भाग्य आहे, काही लोकांना असं वाटतं धन मिळणं भाग्य आहे, काही लोकांना असं वाटतं लग्नानंतर मुलगा प्राप्त होणं भाग्य आहे. तर या गोष्टी भाग्य नाही किंवा अभाग्य असंही नाही, या अशाश्वत गोष्टी आहेत. आज मिळालेलं धन उद्या नष्ट होऊ शकतं. आज मिळालेली एखादी सुंदर स्त्री पत्नी होणार कदाचित उद्या ती आपल्याला सोडून जाऊ शकते. किंवा आज पुत्राचा जर तुम्ही भाग्योदयाचा प्रसंग मानत असाल आणि त्याच्यावर जर संस्कार करायला विसरले चांगल्या प्रकारचे, तर कुसंस्काराने तो तुमच्या जीवनाचा सगळ्यात मोठा ताप राहू शकतो. म्हणून याला काय भाग्य म्हणावं? म्हणून भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग भाग्य काय? निकटवास बरा संतापै. तुम्ही इथं येऊन बसतायत, दिवसभराच्या सगळ्या उपक्रमांना हजेरी लावतायत, नित्य नियमाने पूजा अर्चना मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत आहेत, जिथं जिथं वारकरी उपासना आहे तिथं तिथं योगदान देत आहेत, अन्नदान असेल आर्थिक दान असेल, सगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने सत्संगी आहेत, सत्संगाकरता उपयुक्त आहेत. आणि हेच खरं माणसाचं भाग्य आहे. त्याला वाटतंय की इथं जाऊन बसावं. अन्यथा कंडारी गावाची एवढीच लोकसंख्या आहे का? चला मला जर असं ठरवलं कंडारी गावाला जेवण द्यायचं आहे, देणार तर नाही मी, पण ठरवलं का द्यावा? मला सांगा, आम्ही देण्याकरता येतो का घेण्याकरता येतो? घेण्याकरता येतो. मग आम्ही का द्यावं? पण ठरवलं मी की हरिभाऊ मला कंडारी गावाला पंगत द्यायची आहे. किती पोते लागतील? 5 ते 6 पोते लागतील. 8. अरे बापरे, मग आता नकार नकोच, मला द्यायचीच नाही. 8 पोते कुठून आले? पण 8 पोते मला द्यावेसे वाटले, पण मी 8 घातले की कीर्तनाला येतील तेवढ्यांनाच द्यायचे आहे. किती पोते लागतील? अर्धे पोता लागणार एवढ्या लोकांना. बरोबर आहे ना? मग मी तर देऊ शकतो. चला उद्या माझ्याकडून. अट काय आहे? मला सांगा, 8 पोते जनरल आहे आणि अर्ध्यापेक्षाही कमी परमार्था करताय, म्हणजे 7.5 पोत्याचं जे गाव आहे ना मला, हे अभागी गाव आहे. अभागी हे लोक 7.5 पोत्याचे. यांना देवदेव कळत नाही, हे तर यावं असं वाटत नाही. मग मला सांगा, अर्ध्या पोत्याचे भाग्यवान का 7.5 पोत्याचे भाग्यवान? अर्ध्या पोत्याचे भाग्यवान आहे की तुम्हाला इथं यावंसं वाटतं, बसावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं, यानुसार वागावंसं वाटतं. हे सगळं भाग्य आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. नुसत्या संताच्या सानिध्यात जाऊन बसण्याने काही होणार नाही, तिथं आनंद लुटायचा आणि त्यानुसार जगण्याची प्रेरणा घ्यायची. या सगळ्या गोष्टी भाग्योदयाच्या आहे. म्हणून भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. अनेक प्रमाण आहे, आता आपण तेवढे काही देत बसायचे नाही. पुढे चला की संसारात असा एक नियम आहे की कष्टानं कमवलेली एखादी वस्तू असेल तर ती वस्तू आपण सांभाळली तर मिळवण्याला अर्थ आहे. नीट ऐका, सिद्धांत असा आहे की वस्तू सांभाळता येत असेल तर मिळवण्याला अर्थ आहे, अन्यथा त्या गोष्टी मिळून काय उपयोगाचे आहे? तुम्ही फार कष्ट करून पैसा कमवता, पै जोडतात आणि तो जर नीट नाही सांभाळता आला तर कमवण्याला काही अर्थ आहे का? नुसतं मिळवण्याला काय अर्थ आहे? पुत्र मिळवला पण त्याला नीट सांभाळता नाही आलं तर मिळून काय उपयोग आहे? बायको मिळवली अशी तशी इकडून तिकडून प्रयत्न करून चाटा मारून, आता मारतात लोक चाटा. जमीन नाही जमीन सांगतात, नोकरीनं नोकरी सांगतात, किंवा कोणत्या तरी मुलीनं हो म्हणावं म्हणून पुण्याला जाऊन नोकरी करतात. कारण आता सगळ्या मुलींना कुठला मुलगा पाहिजे? कोणी मुलीच्या बापाला विचारा, का हो स्थळ शोधताय वाटतं ताई करता? हो महाराज, असलं तर सुचवा. मग भरपूर आहे, पण महाराज ताई म्हणते पुणे. ताई म्हणते पुणे. ताईला पुणे आवडतं. 10x10ची खोली, त्याच्यातच कांदा कापते, त्याच्यातच बसून सोडते, त्याच्यातच झोपते, त्याच्यातच बसते. कोंडलेलं आयुष्य. असं उघड आणि मुक्तपणे आयुष्य जगणारी मुलं पण आहेत ना खेड्यापाड्यांमध्ये, नोकऱ्या करतायत, शेतीवाडी करतायत. त्यांनी काय हनुमान राहावं का? विचार करा या गोष्टीचा. मी नेहमी सांगतो की चांगल्या घरातल्या मुली अशा अपेक्षेनं 10x10च्या खोलीत संसार करतायत. असू द्या 3 BHK, अरे 4 BHK असू द्या, तरी दरवाजाच्या बाहेर तुमचं काहीच नाही. चप्पल रस्त्यात काढली तरी भांडण नाही. खरं का बोलतो?
मग जिथं दरवाजाच्या बाहेर चप्पल काढायलाही तुमची जागा नाही, तिथं किती कोंदट आयुष्य तुम्ही जगतात. तुम्ही मानतात आनंद की मी सुखी आहे, पण नाही सुखी तुम्ही. दरवाजाच्या बाहेर तुमचं काहीच नाही. खिडकी नुसती एवढी बाहेर काढली तरी तुमच्यावर नगरपालिका आक्षेप घेते, म्युन्सिपाल्टी, आणि कर लावते. थोडं सुद्धा अतिक्रमण सहन होत नाही. आणि बघा बरं, एखादा शेतकरी असेल, त्याचं घर इकडे आणि त्याचा नांगर तिकडे, त्याचा वखर इकडे, एक बैल तिकडे, तर त्याचा शेणाचा कोटा तिकडे. घ्या, अख्खं गाव त्याच्या मालकीचं. या चांगल्या घरातल्या मूर्त्या पुण्याच्या नादामध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये कांदा चिरत रडत रडत मरतायत. आणि शेवटी मग आता इतर परक्या जातीच्या मुली आपल्या घरामध्ये येत आहेत, शेतकऱ्याच्या घरात, आणि 4 एकर 15 एकर 16 एकर जमिनीच्या मालकीनी होत आहेत. त्या मालकीनी होऊन राज करतायत. आणि आपल्या पोरी गुलाम होऊन त्या पिंजऱ्यामध्ये आजही जीवन कंठत आहेत. लक्षात ठेवा, तुमची ऐपत, तुमचं शिक्षण, तुमच्या सगळ्या प्रकारच्या आवाका लक्षात घेऊन तशा प्रकारचं स्थळ पसंत करा, म्हणजे समाजामध्ये सगळ्यांना समान न्याय देता येईल. आणि मुलीचे बाप झालेला आहात तर फार भाग्यवान आहात तुम्ही. सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाशी समान. एक अलंकार मुलीच्या गळ्यावर घालून तिचं एखाद्या सत्पात्री पुरुषाला दान करणं, तुकाराम महाराज म्हणतात हे दान पृथ्वीच्या दाना इतकं मोठं आहे. आणि हे भाग्य जर आपल्याला प्राप्त होत असेल तर तो सत्पात्री सद्गुणी. हो, सगळे बायोडाटे मी पाहिले महाराज. बी पाहिजे, MBA पाहिजे, MTech पाहिजे, आमकं पाहिजे, ढमकं पाहिजे. आजपर्यंत माझ्या 21 वर्षाच्या कीर्तन फिरस्तीमध्ये एकही बायोडाटा असा भेटला नाही की अपेक्षित लिहिलाय हरिभक्त परायण कीर्तनकार पाहिजे. कोणत्याच मुलीला कीर्तनकार नको, टाळकरी नको, पखवाजी नको, पण भेटली आमच्या गजानन महाराजांना. लग्न पण आहे, लग्न फोटो पण पाहिले. कधी आहे लग्न? 13-14 मे 2 दिवस लग्न आहे. 13-14 पाठच आहे तारीख. त्या तारखेपर्यंत आता काहीच पाठ नाही राहणार, फक्त 13-14 आज मेरे यार की शादी. नुसता घोड्याचा दृष्टांत दिला तर गजाननचे डोळे चमकले. आपण पण तसाच तशीच लाइटिंग, तशीच झूल, तसेच घुंगरं, तसेच माळा. मला समजत होतं सगळं, तुम्हाला नाही कळलं ते, म्हणून तर घोड्याचा दृष्टांत दिला. लाईन लावून दिली मी. माणूस 13-14च्याच खयालों के पुलाव. पण शादी ऐसा लड्डू है जो न खाए वो भी पछता है और जो खाए वो भी पछता है. असं मग म्हटले महाराज, खाऊन पस्तावा केलेला चांगला, म्हटलं काही हरकत नाही. न खाता पश्चाताप करण्यापेक्षा खाऊन पश्चाताप केलेला चांगला. सुखा गोविंदाने समाधानाने संसार हो. विठाला बायकोची नुसती आठवण करून दिली तर पप्पाचा आता वेगळंच वाजलंय. आतापर्यंत असा जोर नव्हता ते, आता लगेच तर 13-14 नवीन गोल आहे हा. 13-14 तोच चालेल आता, होत नाही ना तोपर्यंत तोच. विठाला म्हणून खरं भाग्य कोणतं आहे की तुम्हाला सातत्याने संतांच्या सहवासात राहायला मिळतं. हे भाग्य आहे. मिळाला तर सांभाळता आलं पाहिजे. बायको मिळाली तर सांभाळता आली पाहिजे. मुलगा मिळाला सांभाळता आला पाहिजे. धन मिळालं सांभाळता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी सांभाळण्याच्या पद्धती असतात ना. जसं बघा, पैसा कुठे ठेवावा? पेटीत. पैसा कुठे ठेवावा? अगदी सुरुवातीपासून घ्या. धान्य कुठे ठेवावं? कोठीत. पैसा कुठे ठेवावा? पेटीत. नवरा कुठे ठेवावा? अरे वा, तापीचं पाणी आहे तर सगळ्या परक्याच गावच्या तुम्ही. माहेर कुठली आहे तुमची, पण इथं आल्या करणारे तर हुशार होऊन गेल्या. काय उत्तर पटापट. तुम्ही जर त्या अमिताभ बच्चनच्या कोण बनेगा करोडपतीत गेल्या ना, तर सगळ्या महिला करोडपती होऊन याल तुम्ही. काय उत्तर दिलं? धान्य कोठीत, पैसा पेटीत, आणि नवरा मोठे. मोठेच पाहिजे आणि त्याला मोठेच पकडून इथं आणायचं. कीर्तन तेवढ्या करता मोठीत ठेवा, बाकी कामा करता नका ठेवू. विठाला विठाला.